2 मिनिटं थांबा. सामना स्टार्ट करायचा आहे. स्ट्राइक वरती आहे अमित पवार, नॉन स्ट्राइक वरती आहे अमोल सोनुले. बीट होते तो अमित पवार, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टिरक्षक राहुल सूर्यवंशी. ऑफ साईडच्या दिशेने फटका मारतोय तो अमित पवार. चेंडू पाठीमागे धावतोय अझरुद्दीन तहसीलदार. 2 धावावरती समाधान मानावं लागतं अमितला. धाव संख्यात वाढ होते. धाव संख्या होती ती 2. ऑफ साईड दिशेने मारलेला फटका सरळ चेंडू जातोय सीमारेषेजवळ. 2 धावावरती समाधान मानावं लागतं अमितला. एक चांगली सुरुवात अशी करून देतोय तो अमित पवार. उत्तम फटका आणि झेल बाद होतोय तो अमित पवार. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो प्रशांत मातुगडे. संघासाठी अझरुद्दीन तहसीलदार एक उत्कृष्ट झेल घेतोय तो अमित पवारचा. वैयक्तिक 4 धाव संख्येवरती बाद होतोय तो अमित पवार. फलंदाजीसाठी येतोय तो आदित्य साळुंके. स्ट्राइक वरती आलाय तो अमोल सोनुले. कागल तालुक्यामध्ये प्रथमच युट्यूब वरती माध्यमातून मॅचेस घेण्यात आलेले आहेत ते CLPL कमिटी कडून. ऑफ साईड दिशेने मारले चेंडू सरळ सीमारेषेजवळ. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतं ते अझरुद्दीनचं. 2 धावावरती समाधान मानावं लागतं त्या संघाला. धाव संख्येत वाढ 1 बाद 6. चेंडू मारलेला जातोय सरळ सीमेरेषेवर. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो शरद सनगर. 2 धावावरती समाधान मानावं लागतं अमोलला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1 बाद 8. एक चांगली सुरुवात करतोय तो गैरनाथ इंडियन्स. एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून संघाला 1 विकेट घेऊन देतोय तो प्रशांत मातुगडे. आणि वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो राहुल सूर्यवंशी. त्याचा सामना करेल तो आदित्य साळुंके. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो राहुल. ब्लॉकर मध्ये चेंडू सरळ खेळून काढतोय. 1 धावावरती समाधान मानलं लागतं त्या आदित्यला. लेग साइड दिशेने मारलेला बॉल खाली आहे तो. एक उत्कृष्ट झेल घेतोय तो छोटू. झेल बाद होतोय तो अमोल सोनुले.
एक चांगला झेल घेण्यात यशस्वी झालाय तो छोट्या. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती बाद होते तो अमोल सोनुले. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो राहुल सूर्यवंशी. अमोलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अरविंद वटकर. एक डावखुरा फलंदाज. पाहूया आदित्य संघासाठी काय करतोय आपल्या. आमच्या भागातील युवा नेते मान्य दगडू खुडचे यांचे इथं आगमन. लेग साइड दिशेने मारलेला चेंडू सरळ सीमारेषे. 4 धावा. एक उत्कृष्ट फटका मारतोय तो आदित्य साळुंके लेग साइड दिशेनं आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. चांगला फटका मारण्यात यशस्वी होतो तो आदित्य. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 2 बाद 13. उत्तम फटका मारलाय. बॉल घाले तो इरफान मुल्ला आणि झेल बाद होतोय तो आदित्य साळुंके. एक उत्कृष्ट गोलंदाजी टाकतोय तो राहुल सूर्यवंशी. या षटकामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत त्या राहुलने. 3 बाद 13. व याची जागा भरून काढण्यासाठी स्टार फलंदाज येतोय तो पवन हेगडे. भागातील एक गुणवंत असा फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तो पवन हेगडे. स्ट्राईक वरती आले ते अरविंद वटकर. संघाला जर विजय मिळवायचा असेल तर मोठी धाव संख्या उभा करण्याची गरज आहे ते सिद्धी वॉरियर्सला. एक उत्कृष्ट असा चेंडू टाकतोय राहुल. उर्वरित काम पूर्ण करतोय तो रणजित विटे. पुन्हा एकदा बीट होते तो अरविंद वटकर. एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रशांत माथुगडेच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3 बाद 13. एक खराब अशी सुरुवात म्हणावं लागेल ते सिद्धी वॉरियरची. बोला की. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी होते जो स्वतः कर्णधार अझरुद्दीन तहसीलदार. सामना करील तो पवन हेगडे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पवन. बीट होतोय तो पवन. एक चांगलं गोलंदाज टाकतोय अझरुद्दीन.
तिरफळाचीत बाद होती तो पवन हेगडे, तिरफळाचीत बाद. मिस अंडरस्टँडिंग होते ते पवन हेगडेच. एक चांगली गोलंदाज टाकतोय तो अझरुद्दीन तहसीलदार. पवन हेगडे वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद होतोय व त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अनुभवी खेळाडू प्रशांत भंडारी. एक खराब अशी सुरुवात बनावं लागेल ती सिद्धी वॉरियरची. 4 बाद 13. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गैनीनाथ इंडियन्स. सरळ बॅटने खेळून काढतोय. खातं खोलतोय तो प्रशांत भंडारी. एक चुरटी धाव घेण्यात यशस्वी होतात ते प्रशांत आणि अरविंद वटकर. स्ट्राईक वरती आलाय तो डावखुरा फलंदाज अरविंद वटकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. ब्लॉकर मध्ये चेंडू लेग साईड दिशेने खेळतोय रणजित विटे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करतोय. बाकीचं काम पूर्ण करतात ते परसराम भंडारे आणि अरविंद वटकर. एक धावेवरती समाधान मानावं लागतं. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 4 बाद 15. पुन्हा एकदा भेट होतात. प्रशांत भंडारी एक चांगली गोलंदाज टाकतोय तो आजर. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक राहुल सूर्यवंशी. पायचीची अपील. पंच वैभव पाटील यांनी फेटाळून लावलेली आहे पायचीची अपील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 4 बाद 15. एक खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल ती सिद्धी वॉरियरची. सामना फास्ट खेळवायचा आहे. पंच वैभव पाटील आणि सिद्धेश जाधव. कागल तालुक्यामध्ये प्रथमच YouTube च्या माध्यमातून सामने खेळवत आहेत ते CLPL. अक्षयसाठी 15. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी होती तो अक्षय साठे. स्ट्राईक वरती ते अरविंद वटकर. नॉन स्ट्राईक वरती तो प्रशांत भंडारे. पंच सिद्धेश जाधव. एक चांगला चेंडू टाकतोय तो अक्षय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक राहुल सूर्यवंशी. भेट होतात ते प्रशांत भंडारे.
पुन्हा एकदा भेट होते तो प्रशांत भंडारे. नीटचा काय चेंडू खेळता येत नाही. एक चांगला गोलंदाजी टाकतोय तो अक्षय साठे. अमोल माळुंगेकर एक चांगला क्षेत्ररक्षक. एक धावावर ते समाधान मानत ते. प्रशांतला स्ट्राईक वरती आलाय तो अरविंद वटकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. एका धावावरती समाधान मानावं लागतं ते अरविंदला. धाव संख्या होती ती 4-19. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो अक्षय साठे. या भागातील एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. स्ट्राईक वरती आले ते प्रशांत भंडारी. लेग साइड दिशेने मारले चेंडू उंच हवेत आहे. बॉल खाली आहे. किरण दळवी एक चांगला झेल घेतोय तो किरण आणि झेल बाद होतोय तो प्रशांत भंडारी. एक चांगली गोलंदाजी टाकण्यात यशस्वी झालाय तो अक्षय साठे. दिशेने मारले चेंडू उंच हवेत आहे. बॉल खाली आहे. किरण दळवी झेल बाद होते तो प्रशांत भंडारे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी होते तो पिच हिटर प्रवीण चव्हाण. प्रदीप चव्हाण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5-19 खराब अशी सुरुवात म्हणावं लागेल ते सिद्धी वॉरियर्सची. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी होते तो स्वतः कर्णधार अझरुद्दीन तहसीलदार. शाहूनगर आणि रोहिण्यांचा 22 स्वरूपात धाव घेतोय तो प्रदीप. अवांतर धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 5-20. स्ट्राईक वरती आलाय तो अरविंद वटकर डावकुरा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतात अरविंद आणि प्रदीप. फलटच मध्ये चेंडू सरळ लेग साइड दिशेने काढलेला खेळून रणजित विटे झेल सोडतोय. एक चांगला झेल घेतला असता तर सोडलेला आहे झेल रणजित विटे यांनी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 21. 5-21. अक्कुडमध्ये चेंडू लेग साइड दिशेने खेळायला बॉल खाली छोट्यास. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते छोट्याच. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे ती कागलमध्ये. निश्चित त्याने संघासाठी 3 धावा वाचवलेले आहेत.
फुलटच पद्धतीचा चेंडू पंच वैभव पाटील याच्याकडून नो फ्रीट. अरविंद भटकर यांना फ्रीट आहे. बघूया आपल्या संघासाठी फ्रीटचा कितपत फायदा उठवतात. बीट होतात ते अरविंद भटकर. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक राहुल सूर्यवंशी. ब्लॉकर मध्ये चेंडू बॉल खाले किरण. एक चांगला झेल घेतोय तो इरफान मुल्ला. सिद्धी वारेची अशी खराब सुरुवात आहे चालू. 6 बाद धाव संख्या झालेली ती 23. स्वतः कर्णधार येतात ते आहे अमित चंदन शिवे. बघूया संघासाठी काय करतात. चांगल्या फलंदाजीची गरज आहे ती सिद्धी वारियसला. स्ट्राईक वरती येते प्रदीप चव्हाण. फटका मारण्यात बीट होतोय आणि बॉल खाले रणजित विट्टे. झेल बाद प्रदीप चव्हाण. प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भागातील अष्टपैलू खेळाडू भिकाजी कदम. चला सामना फास्ट घ्या. भिकाजी कदम बॅट्समन भिकाजी आला आता. भिकाजी कदम बॉलर आता आलेला अक्षय साठे आहे म्हणजे षटक संपलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 7 बाद 23. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6वं षटक टाकण्यासाठी होती तो अक्षय साठे. त्याचा सामना करेल तो भिकाजी कदम. नॉन स्ट्राईक वरती तो अमित चंदन शिवे. फुलटच मध्ये चेंडू सरळ दिशेने खेळून काढतोय भिकाजी. बाकीचं काम पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक अझरुद्दीन तहसीलदार. स्ट्राईक वरती आलाय तो स्वतः कर्णधार अमित चंदन शिवे. धाव संख्या एक मोठी उभा करण्याची गरज आहे ती अमितला आणि भिकाजीला. फुलटच मध्ये चेंडू ऑफ द दिशेने मारले. चेंडू जातोय सरळ देवळापाशी. 2 धावावरती समाधान मानावं लागतं ते अमितला. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 7 बाद 26. उत्तम फटका मारण्यात बीट होते तो अमित. पुन्हा एकदा बीट होतोय तो अमित. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो अक्षय साठे. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक राहुल सूर्यवंशी. आकुडमध्ये चेंडू सरळ सीमा. 6. हे पाठीमा 6 आहे रे.
लेग साइड दिशेने मारलेला चेंडू डायरेक्ट सीमा रेषा पार. एक चांगला फटका खेळाय तो अमितनं. धाव संख्येत झपाट्याने वाढ. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारलाय. बॉल काढले तो अझरुद्दीन तहसीलदार. झेल घेण्यात अयशस्वी होता ते अझरुद्दीन. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 7-34. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती सिद्धी वारेची 7-34. बोल की हाय ग्राउंडवर आहे. होय होय येत आहे. पुढील सामना शाहूनगर 11 वर्चस्व संदीप पसारे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजचा संपर्क साधावा. बॉलर आलेला आहे तो शरद सनगर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 7वं षटक टाकण्यासाठी होते तो शरद. उत्तुंग फटका मारलाय. चेंडू सरळ सीमा रेषा झाडावर पडून चेंडू आतमध्ये आलेला आहे. धावा पळून काढायचे आहेत. एक चांगला फटका मारतोय यशस्वी होतोय तो भिकाजी. 2 धावावरती समाधान मानलं लागतं ते भिकाजीला. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 7-36. ऑफसाइड दिशेने खेळायला चेंडू. बॉल पाठीमागे धावतोय तो रणजित विटे. एक चोरटी धाव घेतोय तो भिकाजी आणि अमित. संघाला एक मोठं आव्हान ठेवण्यात यशस्वी व्हायचं असेल तर उत्तम फटके मारण्याची गरज आहे ते भिकाजीला आणि अमितला. फुलटपाचा चेंडू पळून काढायचे धावा. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो भिकाजी आणि अमित. डायरेक्ट थ्रो मारतोय तो इरफान मुल्ला आणि धाव बाद होतोय तो अमित चंदन शिवे. एक चांगला थ्रो म्हणून मारलाय तो इरफान मुल्ला यांनी. अमितची जागा भरून काढण्यासाठी होते तो या भागातील खेळाडू विठ्ठल वरख. हे 7 ओव्हर आहेत ना पप्पे. किती झालं 38 का 40 झालं. 8-40 आहे. धाव संख्या झालेली ती 8-40. या सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी होते तो शरद सनगर. सामना करेल तो भिकाजी. पंच वैभव पाटील यांनी व्हाईटचा इशारा. अवांतर धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 8-41. फुलटपाचा चेंडू लेगच्या दिशेने खेळायला आहे. बॉल खाली येतो छोट्या आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार. एक चांगला फटका खेळतोय तो भिकाजी. धाव संख्येत झपाट्याने वाढ. धाव संख्या होती ती 8-45. बीट होते तो भिकाजी. रनआउट करण्यात अयशस्वी होता ते राहुल सूर्यवंशी. सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला तो शरद सनगर. स्ट्राईक वरती आहे ते विठ्ठल वरक. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पुढून मारण्याचा चेंडू बीट होतो. बॅट कट घेऊन जातोय तो. 1 धावेवरती समाधान मानावं लागतं ते विठ्ठलला.
धाव संख्या झाली ती 47. 8 बाद 47. गैरनाथ इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी 7 षटकामध्ये 48 धावांचं आव्हान आहे. सिद्धी वारेसनं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सचिन कुर्वी कुठे गेले? अक्षय साठे यांनी चांगली ओव्हर टाकलेली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सिद्धी वॉरियर्स फलंदाज पाठवून द्यायचे ते गैरनाथ इंडियन्सना. 7 षटकामध्ये 48 धावांचं आव्हान आहे ते गैरनाथ इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी. माझी कुठे गाडी तिकडे आहे. बाटली कान वरती दे. पनवेल पनवेल यानंतरचा होणारा सामना शाहूनगर इलेव्हन्स वर्चस्व संदीप पसारे टायगर्स. फलंदाजीसाठी येतोय तो किरण दळवी. साजिद समाधान. स्ट्राइक वर येतो साजिद समाधान. नॉन स्ट्राइक वर येतो किरण दळवी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी येतो तो अनुभवी गोलंदाज प्रशांत भंडारी. सामना चालू करायचा आहे. पंच वैभव पाटील, सिद्धेश जाधव. समाधान समाधान साजिद समाधान साजिद टाका आणि नॉन स्ट्राइक वरती किरण दळवी. स्ट्राइक वरती येतो साजिद. नॉन स्ट्राइक वरती येतो किरण. ओ प्रमोदा ऑफ साइड दिशेने मारले. चेंडू सरळ जातोय सीमारेषे जवळ. पळून काढायच्या धावा. 2 धावावरती समाधान मालक ते साजिदला. खेळाडूंनी मधून जाऊ नका. एका धावावरती समाधान मालक ते साजिदला आणि किरणला. एक चांगली गोलंदाज टाकत आहे तो प्रशांत भंडारी. स्ट्राइक वरती आले तो किरण दळवी.
एक युवा खेळाडू उत्तम फटका मारतोय स्टेजच्या दिशेने. बॉल खाली आहे तो आदित्य साळुंके आणि झेल बाद होतोय तो किरण दळवी. एक चांगला झेल घेण्यात यशस्वी होतोय तो आदित्य साळुंके. 0 या धाव संख्येवरती बाद होतोय तो किरण आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो एक नावाजलेला खेळाडू राहुल सूर्यवंशी. तीन या धाव संख्येवरती पहिला झटका लागतोय तो गैनाथ इंडियन्सला. बघूया काय करतात ते समाधान आणि राहुल. रिवर्स फटका खेळण्यात बीट होतोय तो साजिद. एक चांगली गोलंदाजी टाकत आहे ते प्रशांत भंडारे. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते साजिदला. स्ट्राईक वरती आलाय तो राहुल सूर्यवंशी. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. कागल तालुक्यामध्ये नावाजलेलं नाव आहे ते राहुलचं. फटका मारतोय लेगच्या दिशेने. बॉल खाली येतो तुषार. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते राहुलला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-5. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी येतो तो भिकाजी कदम. स्ट्राईक वरती येतो राहुल सूर्यवंशी. बघूया काय करतोय संघासाठी. लेग साइड दिशेने मारलेला चेंडू जातोय सरळ सीमेरेषेवर. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अमित पवारचं. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं ते राहुलला. संघासाठी 2 धावा वाचवले आहेत ते अमितनं. आकुड पद्धतीचा चेंडू लेग साइड दिशेने मारण्यास बीट होते तो राहुल. झेलबादचा अपील करतात ते भिकाजी. पंच सिद्धेश जाधव यांनी फेटाळून लावलेला आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू लेग साइड दिशेने मारतोय तो राहुल. क्षेत्ररक्षक म्हणून आहे तो अमित पवार, एक युवा खेळाडू. स्ट्राईक वरती आलाय तो साजिद. नॉन स्ट्राईक वरती आहे राहुल. उत्तम फटके मारण्यात माहिर असाय तो प्लेयर साजिद समाधान. स्लोवर मध्ये चेंडू सरळ सीमारेषेजवळ जातोय. पंचांनी बघायचा चेंडू. एक चांगला फटका मारण्यात यशस्वी झालाय तो साजिद. चेंडू सरळ सीमारेषे पार. एक चांगला फटका खेळतोय साजिद. धाव संख्येत झपाट्याने वाढ. 1 बाद. बारा.
बाद होतोय तो साजिद. लेग साईड दिशेने फटका मारण्यात अयशस्वी झालाय तो साजिद. दुसरा झटका लागतोय तो गहिनीनाथ इंडियन्सला. आणि साजिदची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय साठे. दोन बाद 12 स्ट्राईक वरती येतो तो साजिदची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज अक्षय साठे. नॉन स्ट्राईक वरती येतो राहुल सूर्यवंशी. गोलंदाज म्हणून काम करतोय तो भिकाजी कदम. सरळ बॅटने खेळून काढतोय तो अक्षय. एक चांगला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 2 बाद 12. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी होते तो प्रशांत भंडारे. स्ट्राईक वरती आहे तो राहुल सूर्यवंशी. नॉन स्ट्राईक वरती आहे तो अक्षय साठे. 2 बाद 12. पुढील सामन्याच्या दोन्ही कर्णधारांनी स्टेजचा संपर्क साधायचा आहे. संदीप सोनुले, रोहन माने. टॉच करून घ्यायचा आहे. ठेवलंच काय वर अगो बाबा स्टेटसला ठेवणार नव्हते. हा ठेव. भागातील आजी माजी खेळाडू या सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. उत्तम पाटील, कुशालदादा कानडे, आनंदा भिसुरे, दगडूदादा खुडचे, विजय दाभाडे, गोंधळी मामा, हेगडे मामा पण आलेले आहेत. सामना चालू करायचा आहे. स्टेजच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषेजवळ. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आदित्यचं. संघासाठी त्याने निश्चित 2 धावा वाचवलेल्या आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आदित्यचं. धाव संख्या होती ती 2 बाद 14. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू बॉल काढले अमित पवार. 2 धावावरती मला वाटते मिस फिल्डिंग झालेली आहे तुषार कडून. 2 धावावरती समाधान मानायला लागतं ते राहुलला. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 2 बाद 16. कागल तालुक्यामध्ये प्रथमच युट्यूब लाईव्ह माध्यमातून सामने घेत आहेत ते CLPL चे. चांगला फटका मारलाय राहुलनं. आणि झेल बाद पवन हेगडे उर्फ नितीन माटुंगे. एक चांगला झेल घेतोय पवन हेगडे. आणि राहुलची जागा भरून काढण्यासाठी तो अमोल म्हाळुंगेकर. आता यालाय बघा अमोल म्हाळुंगेकर. 3 बाद धाव संख्या झालेली आहे ती 3 बाद 16. एक चांगली गोलंदाजी करतात ते प्रशांत भंडारे. पहिल्या षटकामध्ये पण 1 बाद 5 धावा दिल्या होत्या ते प्रशांतने. ओके भाई. स्ट्राईक वरती तो अक्षय साठे. नॉन स्ट्राईक वरती तो अमोल म्हाळुंगेकर. बघूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतात. एक चांगला फटका मारलाय मला वाटतंय झेल बाद अक्षय.
एक चांगला झेल घेतोय भिक्काजी. अरे युट्यूबला जाते ते सगळीकडे दिसतंय. बर 1-0-0 म्हणू काय? 1-0-0. बर बर. टोपण नाव रे. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी येते तो इरफान मुल्ला. स्ट्राईक वरती आलोय तो अमोल म्हाळुंगेकर उर्फ बघूया प्रशांत भंडारे हॅट्रिक करतात का? सलग 2 विकेट मिळवलेले आहेत ते प्रशांतनं. ऑफच्या दिशेने खेळा चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते अमोलला आणि इरफानला. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो प्रशांत भंडारे. धाव संख्या झाले 3-17. फलटस मध्ये चेंडू सरळ बॅटने खेळून काढतोय. बॉल खाली तो प्रदीप चव्हाण. एक चांगला क्षेत्ररक्षक. षटक सप्त 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3-18. सामना फास्ट घ्यायचा आहे. पण सिद्धेश जाधव वैभव पाटील 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3-18. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी होती तो विठ्ठल वरख. जरा सामना फास्ट खेळवा. पंच सिद्धेश जाधव वैभव पाटील. अजून दिवसामध्ये 4 सामने बाकी आहेत. पुढच्या सामन्याचे कर्णधार संदीप सोनुले आणि रोहन माने टॉस साठी यावे. उत्तम फटका मारण्यास बीट होते ते इरफान मुल्ला. आखूड पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते इरफानला. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 19. 3-19. स्ट्राईक वरती आलाय तो अमोल म्हाळुंगेकर. बीट होतोय तो अमोल. एक चांगला चेंडू टाकतोय तो विठ्ठल वरख. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टरक्षक अरविंद वटकर. अक्कोडमध्ये चेंडू झेल सुटतोय अरविंद वटकर यांच्याकडून. रोहन माने परत परत सांगा लावू नका. आल्यात की या बाहेर नाही. या बाहेर ना. सामना चालू आहे. बाहेर नाही. उत्तम फटका मारतोय स्टेजच्या दिशेने. बॉल खाली येतो आदित्य साळुंके. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते अमोलला. रोहन बाहेर नाही. रोहन कितीदा सांगायचं रोहन बाहेर नाही म्हणून. बाहेर न मारता
उत्तम फटका मारलाय सेटच्या दिशेनं इरफान. आणि पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो आदित्य. निश्चितच तो संघासाठी 2 धावा वाचवतोय. आदित्य साळुंके एक चांगला क्षेत्ररक्षक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3 बाद 22. 4 बाद 22 सॉरी. सर टॉच करून घ्या तुमच्याकडनं करा. हो करा इथले इथं करा. हो करा की हो करा असं ते करा की इथले इथं. अरे पळ की काय तुला लाज नाही काय एक मर्दा तुझं पोटच हालतेल दिसायला युट्यूबला ये. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी तो अरविंद वटकर. स्ट्राईक वरती अमोल म्हाळुंगेकर. एक चांगला फटका मारतोय लेगच्या दिशेने बॉल काढाय तो अमित पवार. धावा पळून काढायचे आहेत. एका धावावरती समाधान मानावं लागतं त्या अमोलला. पुढील सामन्याचे टॉच करून घेतील ते. प्रफुल यांच्याकडून एक उत्तम फटका मारतोय तो इरफान मुल्ला. सरळ सीमा रेषा पार. संदीप पसारे टायगर्स वर्चस्व शाहूनगर इलेव्हन्स. सामन्याचा टॉच करून घेत आहेत ते प्रफुल. खास पनवेल वरून आलेले आहेत. टॉस जिंकलाय तो संदीप पसारे टायगर्स. शाहूनगर 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतं ते इरफानला. एक चांगला फटका मारला होता ते इरफान मुल्ला यांनी. डायरेक्ट सीमा रेषा पार चेंडू झाला होता. या सामन्यातील पहिला षटकार खेचतोय तो इरफान मुल्ला. उत्तम फटका मारण्यात बीट होतोय तो अमोल. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक प्रशांत भंडारे. एक चांगला चेंडू टाकतोय अरविंद भटकर. पंचांचा निर्णय अखेर. पुन्हा एकदा बीट होतोय तो आणि स्टंपिंग स्वरूपात बाद होती तो अमोल म्हाळुंगेकर. अमोलची जागा भरून काढण्यासाठी होती तो पिच हिटर शरद सनगर. धाव संख्या झाली आहे ते 5 बाद 30. अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 धावांचं आव्हान आहे ते गैरनाथ इंडियन्सला. 12 चेंडू मध्ये 18 धावांचं आव्हान आहे. आणि स्ट्राईक वरती आहे तो इरफान मुल्ला. नॉन स्ट्राईक वरती आले तो शरद सनगर. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6वं षटक टाकण्यासाठी होते तो भिकाजी कदम. शरद सनगर नॉन स्ट्राईक वरती. भिकाजी कदम. बघूया संघासाठी काय करतोय इरफान मुल्ला. बीट होतोय तो. एक चांगला चेंडू टाकतोय तो भिकाजी. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक अरविंद वटकर.
कळत नाही. एक चांगला फटका खेळतोय तो इरफान. एक धावेवरती समाधान मानावं लागतं ते इरफानला. धाव संख्येत वाढ, धाव संख्या होती 31 आणि स्ट्राईक वरती आले होते पिच हिट्टर शरद सनगर. 10 चेंडू मध्ये 17 धावा चा आव्हान आहे ते गैरनाथ इंडियन्सला. बघूया संघासाठी काय करतोय तो शरद सनगर. बॉलला सन्मान देतोय तो शरद सनगर. एक चांगला फटका मारतोय तो. सरळ जातोय चेंडू, पळून काढायचे धावा. 2 धावावरती समाधान मानावं लागतं ते शरदला. उत्तम फटका मारले नादात बीट होतोय तो शरद सनगर. झेलबादची अपील पंच सिद्धेश जाधव यांनी फेटाळून लावलंय. एक चांगला चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो भिकाजी कदम. धाव संख्या झालेली आहे ती 33. षटकार. सरळ चेंडू सीमारेषा पार. एक चांगला फटका मारतोय तो शरद सनगर. षटक संपत. 6 चेंडू मध्ये 9 धावा. सहा चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे ते गैरनाथ इंडियन्सला. व वैयक्तिक पहिलं व संघासाठी 7वं षटक टाकण्यासाठी येतो तो स्वतः कर्णधार अमित चंदन शिवे. शाहूनगर 11 निर्णय कळवायचा आहे. संदीप सुनुले. चांगला फटका मारतोय इरफान मुल्ला. बॉल खाली आहे तो आदित्य. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आदित्यच. स्ट्राईक वरती आलाय तो धडाकेबाज फलंदाज शरद सनगर. 5 चेंडू 8 धावा. बॉलला मारला तरी बीट झाला या अवघड आहे.
बीट होतोय तो शरद सनगर. एक चांगलं गोलंदाजी टाकतोय तो अमित. बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक अरविंद भटकर. उत्तम फटका मारण्याच्या नादात बीट होतोय तो शरद सनगर. फुलटच मध्ये चेंडू बॉल खाली तो अमित पवार आणि झेल बाद झालाय तो शरद. एक चांगला झेल घेतोय तो अमित पवार आणि सामन्याचं चित्र पलटतंय आणि शरद सनगर याची जागा भरून काढण्यासाठी होते तो रणजित विटे. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. स्ट्राइक वरती आहे तो इरफान मुल्ला. एक चांगला झेल घेण्यात यशस्वी झालाय तो युवा खेळाडू अमित पवार. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो स्वतः कर्णधार अमित चंदन शिवे. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे ते गहिनीनाथ इंडियन्सला. शाहूनगर इलेव्हन्स निर्णय कळवायचा आहे संदीप सोनुले. चला सामन्याला सुरुवात करा. पंच वैभव पाटील. सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गहिनीनाथ इंडियन्सला. जर या स्पर्धेतील आव्हान ठेवायचं असेल तर गहिनीनाथला हा सामना जिंकणे गरजेचं आहे. 2 चेंडू 4 धावा. स्ट्राइक वरती तो इरफान मुल्ला. नॉन स्ट्राइक वरती तो रणजित विटे. गोलंदाजीसाठी तो स्वतः कर्णधार अमित चंदन शिवे. बीट होतोय. एक चांगली गोलंदाजी टाकतोय. एक चेंडू 4 धावा. आकुडमध्ये चेंडू सरळ जातोय सीमारेषेजवळ. चेंडू सीमारेषा पार. सामना जिंकलाय तो गहिनीनाथ इंडियन्सने. एक चांगला फटका मारलाय तो इरफान मुल्ला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झालाय तो इरफान मुल्ला. इरफान मुल्ला. गहिनीनाथ इंडियन्सने आव्हान ठेवलंय ते या स्पर्धेतील जिवंत. चला पुढील सामना शाहूनगर इलेव्हन्स वर्सेस संदीप पसारे टायगर्स. चला बाकीचे खेळाडू बाहेर चला. संदीप सोनुले निर्णय कळवा. चला बाहेर व्हा. खेळाडूंनी बाहेर व्हायचं आहे. संतोष राजपूत, कुशाल दादा कानडे, भारत मोरे, संदीप सोनुले निर्णय कळवा. दोन चौकार षटकार आणि आधीमध्ये पळून 18 वर मारला त्यानं. संदीप सोनुले निर्णय कळवायचा आहे. संदीप सोनुले
शाहूनगर 11 वर्चस्व संदीप पसारे टायगर्स. क्षेत्ररक्षण घेतले का संदीप तुम्ही? संदीप पसारे टायगर्स फलंदाज पाठवून द्या फलंदाज.